व्हिडिओ काढण्याचं एकच कारण आहे, ह्या 2 दिवसा पहिली एक न्यूज ऐकली होती, अफगाणिस्तानहून दिल्लीला एक पोरग विमानात लपून बसलं. पण ते लपून कुठे बसलं माहित आहे का? आपलं ते विमानाचे टायर जे असतात का नाही, तो विमान उडते ते टायर अंदर जातात का नाही, त्या अंदर थोडीशी जागा होती, म्हणजे 3x3 का असं काहीतरी, तेवढ्या जागेत ते पोरग बसलं. असं काय बसलो मध्ये? ते पोरग मावलं असेल, त्यात विचार कसं आलं का कसं आलं ते त्याचं त्याला माहित. पण ते बसला तर बस, म्हणजे त्याची सिक्युरिटीच गेली कुठे काय माहित. त्याच्यावर आहे तालिबानचं राज्य, कामासाठी त्याला जायचं, कामासाठी इकडे तिकडे पळतात. माग आता 2020 का 22 ते तालिबानचं आले राज्य, बंदुका घेऊन ते कसे लोक पळत जातात, विमानावर बसत जातात. काही लोक मेले, कोणी कामाधंद्यासाठी जिकडे तिकडे पळू राहिले, त्याचा बाकी विषय काही नाही. बरं ते बसलं त्याच्यात, विमान 40,000 फूट उंचीवर उडते, नाही तिथं ऑक्सिजन येत, आणि थंडी म्हणसान तर डायरेक्ट रक्त जाम होऊन जाते, डायरेक्ट बरफ 35 ते 40 सेल्सिअस. कसं बसलं असं ते पोरगण, कसं काय झालं? ते त्याच बिचारायला त्याला माहित, त्याचं नशीब काय होतं. एवढ्या उंचीवर उडून बी, एवढं उंचावर उडून आहे ना. हा, त्याचा जो ते काबूल ते दिल्लीचा प्रवास होता 1 घंटा 34 मिनिटाचा. तर ते समजा असं बसलं असेल, हेकोळं असेल का कसं असेल, ते 1 घंटा 34 मिनिट तसंच थांबलं. काही नाही म्हणत असं असेल ते असं. हो ना, हेकोळून तेकोळं बसलं असेल ना. त्याला जायचं होतं इराणले, त्याला काही ते ट्रेन, त्याला जायचं होतं इराणले, पण त्याला काही माहित नाही का, आता शिकेल नसेल बिचारा. शिकेल असेल तर लपून गेला ना वाटते तो. लपूनच गेला ना. मग तो काय अनाउन्समेंट होते का, तो काय मुंबईला चालला का, गुजरातला चालला, पुण्याला चालला, तरी अनाउन्समेंट होते का, त्याला वाटलं हेच चाललं का, बसलं बिचाराचे. आलं ते दिल्लीवर, जे सुरक्षाकर्मी होते त्याने पाहिलं त्याला. आता ते टायर जे घासले खाली लँडिंग करता वेळेस, तर तिचे धूळ उडते, ते पुरं भरलं होतं. म्हणजे पाहिलं झालं हे पोरगो कसं काय पुरं भरेल मरेल होतं ते. म्हणून त्याला गेलं नाही कोणी, त्याला शेक आला किंवा हे पोरगो कसं काय. मग त्याने त्याची चौकशी केली, तर मग त्यानं सांगलं की मी अफगाणिस्तानचा आहो. तू विमानात कसा आला, तर तो म्हणजे मी ते टायर असतात त्याच्यात बसून आलो. पुरी चौकशी सांगली त्यानं. चौकशी सगळ्याचे होशच उडले ना, ऐकून बी हँग झाले असेल, ऐकून बी हँग झाले. बरं ते जाऊ द्या, तो आला, बिचाऱ्याचा नशीब वाचला, नाही तर लोक कोणीच वाचलं नाही. आता लोक सगळे मेले. हो, आता अहमदाबादचा प्लेन क्रॅश झालं, किती लोक मेले. जर हेच घटना झाली असती आता, त्याच्यात बी लोक होते का? त्याच्यात लोक होतेच का नाही. एका पोरगा अंदर मेलं असतं दबून, आणि ते टायरच नसते निघले, बाकीचे जिम्मेदारी कोण घेतली असती. त्या एका पोराच्याने किती लोकांचा नाश झाला असता. पण तो सुदैवानं अनर्थ टळला, सेफ राहिला तो. नाही सेफ तो राहिला सेफ, पण बाकी जिंदगी किती खतऱ्यात होती. हो, त्याच्यानं तो चक्के नसते खुल्ले, फसले असते ते चक्के. मग पॅसेंजरचा पूर्ण विमानाचा जीव धोक्यात होता, पण ते देवाची कृपा झाली, ते बिचारे वाचले सगळे. आणि त्याची चौकशी केली पोलिसनं, त्याला सोडून दिलं. त्याची चौकशी केली सगळी, काय आहे कसं काय, त्याला त्याच्या देशात वापस पाठवून दिलं. इसे मिटून टाकलं काय ना. तो काय आतंकवादी नव्हता, काय नव्हता, काय टेररिस्ट कोणीच नव्हता. तो लहान वयाचा पोरगा कामाच्या ना आला, तो इकडे त्याला इराणला जायचं होतं, तो इकडे भटकले. ते याच्यात बसला तुम्ही म्हणा. बस एवढंच होतं आमचं. जय महाराष्ट्र. आपला भारत लय चांगला आहे, सुरक्षेला एखादा काही विमानतळावर म्हणजे मजा आहे का, बातच ओळखतात ती. आपल्या इकडे आहे की नाही मग.